नमस्कार मंडळी. MEA म्हणजेच मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकाला त्याचा व्यवसाय मोठा करण्यासाठी मदत करत असते. याही वर्षी MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला एक जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्या सोबत उपस्थित आहेत श्री तुळजाभवानी स्टील ट्रेडर्सचे सर्वेसर्वा माननीय श्री सचिन सूर्यवंशी साहेब. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे साहेब तुमचं. थँक्यू. सर, मला पहिल्यांदा विचारायला आवडेल की तुमच्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली आणि कधीपासून झाली आणि काय आहे नेमकं श्री तुळजाभवानी स्टील ट्रेडर्स? माझ्या व्यवसायाची सुरुवात 2012 मध्ये झालेली आहे आणि आम्ही स्टील ट्रेडिंग पासून चालू केलेलं आहे आणि कटिंग आणि लेझर कटिंग, प्लाझ्मा कटिंग हे सगळं आपण ही सुविधा आम्ही आमच्या बिझनेस मध्ये देतो आम्ही. आणि आमचे मल्टिपल टाइप्स ऑफ बिझनेस आहे. फॅब्रिकेशन पण आहे, VMC सुद्धा आहे, मुंबईमध्ये आहे आणि चाकणमध्ये रिसेंटली वर्षभर झालंय जे आम्ही तर लेझर कटिंग आणि प्लाझ्मा कटिंग ही सुविधा चालू केली. आपल्याकडे सगळ्यात मोठी लेझर कटिंग मशीन आहे जिची साईज 3.5 मीटर बाय 13 मीटर 12 किलोवॅटची मशीन आहे. इव्हन आमचं उमरग्यालाही बिझनेस आहे सिमेंट बल्करचं, मी तेही करतो. साहेब, खरं तर हा व्यवसाय म्हणजे टेक्निकल आणि वेगळा एक व्यवसाय आहे. अनेक जण व्यवसाय करतात जे की लाईफस्टाईल असेल, ऍक्सेसरीज या गोष्टीमध्ये जास्त वळतात, मात्र तुमचा व्यवसाय थोडा वेगळा आहे. कसं काय इन्स्पिरेशन आलं हाच व्यवसाय करण्याचं? आमचं ऍक्च्युली फॅमिली बॅकग्राऊंडच फॅब्रिकेशनचं आहे. ते काकांनी सुरू केलं, काकांनी आणि वडिलांनी. मी 2012 ला जॉईन झालो ऍज अ स्टील ट्रेडिंग. हा नवीन फॉर्म आम्ही ओपन केलं त्यावेळी. तिथनं आम्ही कोविड मध्ये आमचा टर्निंग पॉईंट आला, म्हणजे पर्टिक्युलरली माझा, जेणेकरून आम्हाला ऑक्सिजनचे सिलेंडरचे शॉर्टेज होते. त्यावेळी आम्ही CNC हा फील्ड मध्ये आम्ही कटिंगची जी फॅसिलिटी आहे ती कोविड मध्ये वाढवली ऍक्च्युली. आणि तिथनं आमची जी प्रगती झाली हे स्काय इज द वर्ल्ड. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेनुसार तुमच्या टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन आम्ही केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे, कारण व्यवसाय करायचं म्हणजे तेच लागतं की आपण काळानुसार कसं बदलत जातो हे जास्त महत्वाचं असतं. बरोबर. तुमच्या व्यवसायातलं असं कुठलं वेगळेपण आहे? कारण तसं बघायला गेलं तर ह्या व्यवसायात अजून सुद्धा कॉम्पिटिटर असतील तुमचे, तर तुमच्यामध्ये त्यांच्यात काय फरक, काय वेगळेपण असं आहे? ऍक्च्युली आम्ही प्रिसिजन जॉब करतोय, जेणेकरून त्यांना त्यांचं जो प्रोडक्ट आहे, कटिंग झालेलं जॉब आहे, एकदम MM मध्ये मिळतं. आणि आपण काय CNC कटिंग करतो म्हणून फास्ट पण मिळतं त्यांना, ऑन टाइम त्यांच्या अपेक्षानुसार त्यांचं मटेरियल त्यांना ऑन टाइम मिळतं. अच्छा, तर मग ऑन टाइम डिलिव्हरी ट्रस्ट आहे, कस्टमर टू कस्टमर आपले रिलेशन्स आम्ही ठेवलेले आहेत. ताकी बिझनेस मध्ये ही मोठी गोष्ट आहे की आपण कस्टमरशी जर रिलेशन नाही ठेवणार तर नेक्स्ट टाइम ते रिपीट यायला ते विचार करते. राईट, बरोबर आहे. सर, तुम्ही MEA चा जो इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो होणार आहे तर त्यामध्ये भाग घेतला आहात, तर MEA बद्दल कुठून कळालं, कसं काय तुम्ही याच्यात स्टॉल बुक केला? MEA बद्दल आम्हाला MBF थ्रू कळालं आणि त्यांचा स्टॉल जो आहे MBF च्या इथं होता. तिथे आम्ही त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन केलं की आमचा पुण्यामध्ये बिझनेस आहे, इथे बिझनेस वाढला पाहिजे म्हणून आम्ही इंटरनॅशनल एक्सपो मध्ये MEA च्या स्टॉल घेतला. या एक्सपोची अशी काय इम्प्रेसिव्ह गोष्ट तुम्हाला वाटते? की मला असं वाटतं की MEA हा इंटरनॅशनल एक्सपो आहे. बऱ्याच लोकांकडनं ऐकलंय की हा खूप मोठा एक्सपो असणार आहे, जवळजवळ 1 लाख ते 2 लाखाचा फुटफॉल असणार आहे. आणि आम्हालाही ते अपेक्षित आहे की आम्हाला इथनं काहीतरी बिझनेस भेटेल, जेणेकरून आमची ग्रोथ होईल. ओके सर, MEA च्या इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो मध्ये तुम्ही भाग घेतला आहात, तर इतर उद्योजकांना काय सांगाल? MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोला तुम्ही स्टॉल बुक करा आणि माझा स्टॉल बुक केलेला आहे ऑलरेडी. माझा स्टॉल नंबर आहे B36. तुम्ही तुमचा बिझनेस ग्लोबली घेऊन जाऊ शकता. ही संधी मी वापरतोय, मी माझा बिझनेस ग्लोबली घेऊन जातोय आणि कम टुगेदर वी विल ग्रो टुगेदर. नमस्कार.